टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण आणि थोडंसं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि कांदा घ्यायचा आहे. व्यवस्थित असं थोड्याशा तेलावरती कोथिंबीरसहित परतून घ्यायचं आणि 1 चमचाभर तेलामध्ये मस्त असं खरपूस पहिल्यांदा परतून घ्यायचं. त्याचं वाटण बनवायचं वेगळं. 2 कांदे घ्यायचे आहेत आणि 1 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. ही मुगाची मोड आलेले मूग हे 1 वाटी घेतलेले आहे. तर कढई गरम करत ठेवायची आहे आणि कढईमध्ये व्यवस्थितरित्या 2-3 चमचे तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर तेल थोडं गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा घालून व्यवस्थित असं 1-2 सेकंद असं परतून घ्यायचं आहे. तर इथे आज आपण एकदम स्पायसी वेगळ्या पद्धतीचे टिफिन आणि घरी खाण्यासाठी रस्सा व्यवस्थित अशी भाजी एकदम कशा पद्धतीने करायची हे बघणार आहोत. तर जे आपण इथे व्यवस्थित भाजून घेतलेलं सगळं जिन्नस होतं त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे आणि इथे 3-4 चमचे हे वाटणाचे घालून घ्यायचे आहेत आणि कांदा आणि कढीपत्त्याच्या फोडणीवरती मस्त असं वाटण हे परतून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपण ते परतून घेतलेलं आहे वाटण करायच्या आधी, तरीही थोडंसं परतून घेतल्याने कलर छान येतो. त्यानंतर आवडीप्रमाणे तिखट, हळद आणि गरम मसाला, धना पावडर, हिंग आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता हे इथे फोडणीमध्ये घालण्याचं कारण काय, तिखट वगैरे मसाले घातल्याने कलर हा छान येतो याच्यासाठी. त्यानंतर मस्त असं 1-2 सेकंद परतून घेतल्यानंतर आपल्याला इथे हे अशाच पद्धतीने 1 सेकंद अजून ठेवायचं आहे. 1-2 सेकंद असं जेवढं आपण परतणार तेवढंही स्वादिष्ट कलरही येणार आणि चवीलाही सुंदर लागणार. त्यानंतर इथे मी 2 बटाटे घेतले आहेत मीडियम साईजचे आणि मुगाच्या मस्त मोड आलेल्या 1 वाटी मुगाबरोबर बटाटाही टाकून घेतलेला आहे आणि मस्त असं परतून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मसाले मिक्स केल्यानंतर कलरही सुंदर येतो आणि सुकी असो किंवा ओली असो भाजी त्याचा चवीप्रमाणेच कलरही एकदम मस्त असा येतो आणि बघता क्षणी खावीशी वाटते. तर ही जी आहे तर ही प्रोसिजर एकदम सुंदर आहे आणि या पद्धतीने नक्की उसळ किंवा आमटी करून बघा. ही जे वाटण आहे तर ते 8 दिवस सहज राहतं फ्रीजमध्ये आणि कुठल्याही कडधान्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. तर 10 मिनटं शिजवल्यानंतर सुकी भाजी ही अशा पद्धतीने एकदम सुंदर जी मुलांच्या टिफिनसाठी आणि ऑफिससाठीही चालते. आणि त्यानंतर जर तुम्हाला थोडी रसरशीत हवी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 ग्लास पाणी घालून व्यवस्थित असं लिपलिपीत करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी ॲड करून, मी पाणी हे थोडंसंच ॲड केलं कारण थोडंसंच लिपलिपीत रस्सा हवा होता त्यासाठी. आता हे जे आहे तर हे तुम्ही भाकरी असो, पोळी असो, चपाती असो किंवा फरसाण घालून चपातीबरोबर ही सुंदर लागतं. त्याच पद्धतीने पावाबरोबर ही भाजी उसळ जी आहे तर ती एकदमच छान लागते. तर ही पद्धत वापरून तुम्ही कुठलंही कडधान्य ह्या वाटणामध्ये बनवू शकतात. हे जेवढं दिसायला सुंदर आणि छान कलरफुल दिसतंय तेवढंच टेस्टी आहे. यामध्ये मीठ तिखट हे तुमच्या आवडीनुसार घालून हे कमी जास्त पाणी लिपलिपीत करू शकतात.